नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोनाली या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 17 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे सोनाली। सोनाली या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या पाठामध्ये लेखकाने मुक्या प्राण्यांवरती जीव लावल्यावरती तेही आपल्याला तितक्याच जिव्हाळ्याने आणि प्रेमाने आपल्याबरोबर वागतात याचा स्वानुभव लेखकाने याच्यामध्ये आपल्याला ह्या पाठामध्ये सांगितलेला आहे। चला आता प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। लेखकाने याआधी आपल्याला त्यांचा एक जळगावचा अनुभव सांगितलेला आहे। आता पुढे लेखक आपल्याला सांगतायत की तिला व रूपालीला, तिला म्हणजेच कोणाला, सोनालीला व रूपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो। दोघींचीही मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली, ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा। आता बघा, घरामध्ये लहान भावंड असतील, कोणी असू दे, भाऊ बहीण, बहिणी कोणी असू दे, कुठे फिरायला जायचं, जर बाईकवरनी जायचं तरी त्यांची जागा ठरलेली, एक पुढे बसणार एक मागे बसणार। 4 व्हीलरमधून जायचे ठरलं तरी त्यांची जागा ठरलेली असते। आणि त्या भावंडांच्या भांडणामध्ये आई वडील किंवा घरातली मोठी मंडळी पडत नाही, ते दोघंच ठरवतात काय असेल ते। तसंच मग इथे लेखक सांगत आहेत की फिरायला जाताना मोटारीमध्ये बसल्यानंतर त्यांच्या दोघींची जागा त्यांनी दोघांनीच निश्चित केलेली होती की ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला त्यांची जागा होती, ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची ठरलेली जागा होती आणि मग दोघं पण त्या जागावरती जाऊन बसायची, त्यांची जागा फिक्स। जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत। दोघींचे पुढचे पंजे दाराच्या बाहेर एटीत टाकलेले असत। बैलगाड्या, टांगे, गुरं याकडे ही जोडी डोळे विस्पारून पाहत असे। मग आता बघा, दोघं सुद्धा मस्त खिडकीतून, आपण सुद्धा की नाही, लहान मुलांना त्यांना खिडकीच्या बाजूची सीट फार आवडते। कुठेही जा तुम्ही, कोणत्याही कुटुंबातील लहान मुलांची हीच असतं, ट्रेनमध्ये प्रवास करा, त्यांना खिडकीजवळ जाऊन उभं राहायचं असतं। बसायला भरपूर सीट असेल तरी पण ते तिथे उभं राहून ते खिडकीतून गंमत बघत बसणार। बसमधून जा, त्यांना खिडकीच्या विंडो सीट पाहिजे असते। 4 व्हीलरमधून जा, त्यांना विंडो सीट पाहिजे असते। तसंच ह्या सोनालीचं आणि रुपालीचं होतं। आणि मस्त त्या खिडकीच्या त्या पुढील पंजे दाराच्या बाहेर एटीत काढून बसलेत असेल आणि मग येणाऱ्या जाणाऱ्यांकडे गंमत पाहत। मग त्यामध्ये जे काही बैलगाड्या, टांगे, गुरं हे जे काही इतर प्राणी त्यांना दिसायचे ना, त्या प्राण्यांकडे बघून ते डोळे विस्पारून म्हणजे एकदम आश्चर्यचकित होऊन पाहायचे की ते बघा कसे रस्त्यावरून चालत आहेत आणि आम्ही कसं मस्तपैकी गाडीमध्ये बसून फिरत आहोत। हा आविर्भाव कदाचित त्यांचा असेल तिथे, म्हणून ते आश्चर्याने पाहत असेल। किंवा मग त्यांच्यासारखेच ते 4 पायाने चालणारे प्राणी ते कशा वेगळ्या पद्धतीने जीवन जगत आहेत आणि आपले जीवन कसं वेगळ्या पद्धतीने, हा कुठे ना कुठे आविर्भाव त्यांच्या मनामध्ये कदाचित असेल आणि त्याचं ते डोळ्यामध्ये त्यांचं ते आश्चर्याच्या रूपाने तो भाव त्यांच्या मनातील व्यक्त होत होता। आता सोनाली वर्षाची झाली होती, तिची उंची वाढली होती, अंगात ताकद आली होती। साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्या ऐवजी तीच आम्हाला ओढू लागली होती। आता बघा, इथे लेखकाने जवळजवळ सोनालीला आपल्याकडे आणून 1 वर्ष होत गेलेले होते, 1 वर्षाची ती झालेली होती आणि त्यामुळे तिची अंगातली ताकद वाढलेली होती, उंची पण बऱ्यापैकी चांगलीच वाढलेली होती। जसं सिंहाची असते, सिंहिणीची असते, तशीच ती आता पूर्णपणे तिची वाढ झालेली होती। आणि अंगामध्ये ताकद वाढल्या कारणाने लेखक म्हणतात की साखळी लावल्यानंतर आम्ही तिला, आपण कसं प्राण्यांना साखळीने चालत असताना आपण पुढे चालतो आणि ते प्राणी पाठीमागून चालत असतात, म्हणजे आपण त्यांना ओढून नेत असतो। पण इथे लेखक म्हणतायत की आता उलट झालेलं होतं, अंगामध्ये ताकद वाढल्या कारणाने साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्या ऐवजी तीच आमच्या पुढे चालायची आणि आम्हाला ओढू लागायची, म्हणजे ती आम्हाला ओढत पुढे न्यायची। आता ती पूर्ण आहार घेत असे। रोज 3.5 किलो मटण तिला लागत असे। रात्री 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या आम्ही तिला देत असू। फार आवडीने ती त्या खायची। मग आता बघा, इथे लेखकाने आपल्याला सोनालीच्या आवडीनिवडी, तिचा खाण्याच्या पद्धती हे सगळं वर्णन केलेलं आहे की आता ती पूर्णपणे आहार घेत होती। 3.5 किलो दुपारी तिला मटण रोज खायला द्यायचे लेखक, रात्री 1 लिटर दूध आणि 4 चपात्या पोळ्या तिला द्यायच्या आणि ती पण शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण अत्यंत आवडीने खायची। अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रुपाली लागत असे। आता तिची सवय झालेली होती, तिची जीवाभावाची मैत्रीण बनलेली होती ना रुपाली। पण जेवणाच्या वेळेस आता त्यांना रुपाली खाली राहत असेल आणि सोनालीला गच्चीवरती तिचं सगळं बिराड नेलेलं होतं लेखकाने। पण जेवणाच्या वेळेस
सोनालीला रुपाली जवळ लागायची. रुपाली नसते तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे. मी तिला माझ्या हाताने खायला देत असे. मग आता बघा तिच्या मनातील भाव ती कशी व्यक्त करायची. जर तिला रुपाली जेवताना दिसले नाही तर ती काय करायची, तिच्या मनातील त्या भावना व्यक्त करण्यासाठी त्या ज्या जाळीच्या दरवाज्यामध्ये तिला ठेवलेलं असायचं त्या जाळीच्या दरवाज्यावरती ती पंजे मारायची आणि याच्यावरनं लेखकाला तिच्या मनातील भावना कळायच्या. आणि म्हणून लेखक जेवणाच्या वेळेस रुपालीला तिच्याबरोबर खेळण्यासाठी सोडत होते. आणि लेखक म्हणायचे की आता मी तिला माझ्या हातानेच खायला देत असे. दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. आता लेखक डॉक्टर असल्या कारणाने त्यांना, तुम्हाला तर माहिती आहे डॉक्टर लोकांचं कसं कधीही इमर्जन्सी येऊ शकतो. त्यांच्या वेळा ठरलेल्या नसतात. कधी कोणी अचानक आजारी वगैरे पडलं तर त्यांना नेहमी अवेळी कामामुळे इकडे तिकडे जावं लागतं. तसंच मग लेखक सांगतायत की दवाखान्याच्या कामामुळे त्यांना कधी कुठं जावं लागेल याचा नियम नसायचा. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे तशी सवय करणं आवश्यक होतं. आता बघा मुक्या प्राण्यांनाच काय, आपण आपल्या लहान मुलांचं पण पाहतो की जेवताना त्यांना विशिष्ट माणसांकडनंच जेवणाची सवय लागलेली असते. आई, आजी, आजोबा, घरात कोणी माणसं असेल ना त्यांच्याच हाताने ते जेवण जेवतात. तसंच ह्या मुक्या प्राण्यांचं पण होतं. लेखक म्हणतात की मी स्वतः माझ्या हाताने सोनालीला जेवण भरवत असे, त्यामुळे तिला माझ्याकडनंच जेवण घेण्याची सवय लागलेली होती. पण आता माझ्या कामाच्या वेळ निश्चित नसायच्या. कधी वेळी अवेळी मला कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागायचं. मग त्यावेळेस माझ्या अनुपस्थितीमध्ये सोनालीला कोणीतरी जेवण देणं गरजेचं होतं आणि ते सोनालीला पण त्या माणसांची सवय होणं तितकंच गरजेचं होतं. त्यामुळे लेखकाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सोनालीला जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अण्णा आणि किंवा मग त्यांच्या गड्याला त्यांनी सांगितलेलं होतं. माझ्या अनुपस्थित अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीची जेवणाची व्यवस्था असे आणि तशी सवय करणं आवश्यक होते की सोनालीला पण त्या माणसांची सवय झाली पाहिजे. आणि अण्णांना आणि गड्या म्हणजे कोण काम करणारा एखादा व्यक्ती असेल त्यांच्याकडे तर त्या माणसाला सुद्धा सोनालीची आणि अण्णांना पण सोनालीची सवय व्हायला पाहिजे होती. आता काय बघा घरामध्ये प्रत्येक माणसांचे स्वभाव वेगळे असतात. आता घरातील सगळ्या माणसांना प्राणी आवडतच असतील म्हणून तर लेखकांनी त्यांच्या घरामध्ये प्राणी पाळलेले होते. पण लेखक जेवढ्या जीवाभावाने जेवढ्या आपुलकीने प्रेमाने ह्या सगळ्या सवयी आनंदाने लावत होत्या स्वतःला पण आणि त्यांना पण, आणि सगळ्या गोष्टी ज्या काही स्वानुभवाने करत होत्या तसंच इतर लोक पण करतील अशी इथली गोष्ट नव्हती. पण लेखकाने त्यांच्या घरातील सगळ्याच मंडळींना ह्या प्राण्यांची सवय झालेली होती. जशी लेखकांना ह्या प्राण्यांची सवय होती तशीच त्या अण्णांना पण त्यांच्या सवय होती. म्हणून लेखकांनी ठरवलं की माझ्या अनुपस्थितीमध्ये सोनालीला जेवणाची सवय अण्णांकरवी किंवा मग त्यांच्या गड्याकडनं करून घ्यायची. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत, कधी कधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. आता बघा इथून मागे फक्त आणि फक्त लेखकच त्या सिंहकन्याच्या जास्त जवळ असल्या कारणाने त्या मुक्या प्राण्यांची सवय वगैरे लेखकाला झाली होती. आता बघा आपल्या घरामध्ये पण पाहतो शेतामध्ये वगैरे जे शेतकरी कामं करतात त्यांच्या ते गाई, म्हशी, बैल असतात ना तर त्या घरातील एखाद्या विशिष्ट माणसाचीच सवय त्यांना झालेली असते. जरी दूध काढायचं असेल तर त्या एका माणसालाच ते हात लावून देत असतात. दुसऱ्या माणसांनी जर त्या प्राण्यांना हात लावलं तर ते लातेने वगैरे मारतात. ते त्यांना ती सवय नसते, त्यांच्या हातांच्या त्यांच्या स्पर्शाची सवय नसते. तसंच मग लेखकाला ज्या गोष्टींची सवय झालेली होती ती अण्णांना सवय नव्हती. कदाचित अण्णा त्याचं आता जेव्हा ती लहान होती सोनाली तेव्हा वेगळी गोष्ट होती, पण आता ती पूर्ण वाढलेली होती. सिंहणीचं दुसरंच रूप ती वाटत होती आणि कदाचित अण्णांना ह्या गोष्टींची थोडी भीती होती. कधी ती आक्रमक होईल सांगू शकत नाही. ही धास्ती कदाचित अण्णांना त्यावेळेस वाटत असेल. म्हणून अण्णा सुरुवातीला काय करायचे, तिला जेवण देताना अगोदर जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्यांनी तिला खाऊ घालत होते. नाहीतर मग कधी कधी काय करायचे, गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधूनच तिला खाऊ घालायचे. म्हणजे त्या आतमध्ये जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. पण हळूहळू जसं जसा विश्वास वाढू लागला आणि मग स्वतः हाताने तिला ते खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. मग बघा आता हळूहळू याच्या आधी अण्णांना सवय नसेल त्यामुळे ते थोडे धास्तावलेल्या अवस्थेत तिला जेवण घालत होते. पण जसं जसं हळूहळू अण्णांना पण सवय झाली त्या सोनालीला जेवण भरवायची, जेवण घालायची आणि सोनालीला पण कदाचित आता हळूहळू अण्णांच्या
असण्याची सवय झालेली होती. त्यामुळे असं थोडं थोडं करत करत अण्णांच्या मनामधली धास्ती निघून गेली. त्यांना थोडा विश्वास वाढू लागला, म्हणून त्यांनी आता तिला हाताने खाऊ घालायचं ठरवलं होतं. पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यातलं काम होतं. सोनालीला जेव घालायचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले आणि दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. आता इथे लेखक सांगत आहेत की अधूनमधून अण्णा सोनालीला जेवायला घालू लागले होते आणि त्यामुळे त्यांना पण आता थोडे की ते धास्तवले होते, भीती त्यांची निमगून गेलेली होती आणि मग त्यांना त्यांची थोडी सवय झाली होती. आणि अशाच एकदा लेखकाला दवाखान्यात काम आलं होतं, म्हणून त्यांनी अण्णांना जेवायला घालायला सांगितलं. ते काम त्या दिवशीचं जेवणाचं काम सोनालीचं अण्णांकडे सोपवलं आणि नेहमीप्रमाणे अण्णा जेवणाचा डबा घेऊन जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून त्यांच्या लक्षात नाही आलं की त्यांनी तो दरवाजाच्या आतून घ्यायचा, तर तो बाहेरूनच ठेवला आणि त्यांनी आतून दरवाजाला कडी लावून घेतला. म्हणजेच डब्बा कुठे राहिला, बाहेर राहिला आणि ते गच्चीच्या आतमध्ये गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला आतल्या साईडने. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे, परंतु त्याच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येता सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली. आता बघा, ह्या मुक्या प्राण्यांचं कसं असतं की त्यांना एखादी गोष्टीची सवय असेल ना, त्या वेळेतच त्यांना त्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे. मुके प्राणी त्यापैकी जर सिंहकन्या आहे म्हटल्यावरती जे जंगली हिंस्र प्राणी आहे आणि ते भुकेवरती कधी त्यांचं नियंत्रण नसतं. एकदा जर त्यांना भूक लागली तर जेवण कधी मिळतं आणि ते कधी खातो असं त्यांना होतं. त्यांचा तो जेवणाच्या बाबतीत त्यांना कोणती टंगळमंगळ चालत नाही. आणि जेव्हा अण्णांनी गच्चीमध्ये प्रवेश केला, दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद करून घेतला, तेव्हा सोनालीला कळलं की आता अण्णा आलेले आहेत, तिची जेवणाची वेळ झालेली आहेत, म्हणून अण्णा तिच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलेला असतील. म्हणून ह्या आशेने ते गच्चीवर गेल्यानंतर सोनाली त्यांच्या मागे मागे फिरू लागली. आणि त्यावेळेस तिला कल्पना होतीच की अण्णांनी जेवणाचा डबा आणलेला असेल. पण त्यांच्याजवळ गेल्यावरती त्यांनी पाहिलं की सोनालीने पाहिलं की अण्णाच्या हातामध्ये जेवणाचा डबा वगैरे काही दिसत नाही. म्हणून ती स्वतःची जागा सोडून ती त्या दरवाजाकडे गेली. सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब, मी डबा आणतो, बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जाता सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. आता बघा काय झालेलं होतं. दरवाजा आतून कडी लावलेली होती, जेवणाचा डबा दरवाजाच्या बाहेर होता आणि सोनाली जाऊन त्या दरवाजाजवळ उभी होती. आता अण्णांना जायचं होतं कडी खोलून गच्चीच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर जायचं होतं. पण काय झालेलं होतं, सोनालीला जेवणाचा डबा दिसला नाही म्हणून तिला राग आला होता आणि ती गुरगुरत होती. पण तिचा आविर्भाव किंवा तिच्या मनातील भावना अण्णांना काही अर्थ कळला नाही तिच्या गुरगुरण्याचा. म्हणून ते तिला प्रेमाने उद्देशून म्हटले, तुझा डब्बा आहे ना, मी आणतो, थांब, तू जरा बाजूला हो. पण तिला भूक लागलेली होती आणि त्यावेळेस तिला काही समजत नव्हतं काय करावं. क्रोधाने ती क्रोधित झालेली होती, कारण की तिला डबा दिसला नाही, तिला खाणं दिसलं नाही, म्हणून तिचा तो राग अनावर झालेला होता. अण्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिला ते काही समजणं कळत नव्हतं. आपलं पण तसंच होतं. एखादी गोष्ट जर पटकन आपल्याला एखाद्या वेळेस राग आली तर समोरच्या माणसांचं आपण काही त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. तसंच भुकेपुढे सोनालीला भूक लागलेली होती आणि त्या भुकेपुढे तिला दुसरं काही सुचत नव्हतं. त्यामुळे अण्णा तिला प्रेमाने सांगत असताना सुद्धा ती जोरात डरकाळी फोडते आणि अण्णा ते दरवाजा खोलून बाहेर जाऊ पण शकत नव्हते, कारण की ती नेमकी दरवाजातच उभी होती. आणि सोनालीने जी एक मोठी डरकाळी फोडली, सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्यांच्या आवारात घुमली. काय झालं आहे कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चूप राहा असं सांगत होते. आता बघा इथे लेखक सांगत आहेत की जेव्हा सोनालीचा आवाज पूर्ण बंगल्यामध्ये डरकाळी पूर्ण बंगल्यात घुमली तेव्हा क्षणभर काय झालं हे कोणालाच कळाले नाही. सगळे घाबरले. लेखक हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेले तेव्हा अण्णांचा आतून त्यांना आवाज ऐकू येत होता की ते सांगत होते
की सोनालीला सांगत होते चूप राहा, आणि त्याच वेळी अण्णांनी शांताराम धाव शांताराम धाव असे हाक पण लेखकाला मारलेली होती. आणि मग लेखक धावत जातात, त्यांच्या कानावरती शब्द पडतात अण्णांचे चूप राहा सोनालीला उद्देशून. मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईने लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. आता एकंदरीत कदाचित लेखकाला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आलेला होता की अण्णा डबा बाहेर विसरलेला आहे, सोनालीला भूक लागलेली आहे, सोनालीला डबा दिसला नाही म्हणून ती क्रोधित झालेली आहे, रागवलेली आहे, आणि म्हणून तिच्या मनावरचा ताबा सुटलेला आहे. आणि तशाच याच्यामध्ये लेखक सोनालीचा आवेश पाहतात अत्यंत भयंकर झालेला होता. त्यांनी घाईघाईने लोखंडीची पट्टी घातली, जाळीचा दरवाजा उघडला आणि जेवणाचा डबा घेऊन ते गच्चीवरती गेले. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागवलेली होती की तिने उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्त पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. तर बघा, आता इथे लेखक सांगत आहेत की त्यावेळेस लेखकाने जेव्हा तिचा तो आवेश पाहिला, तो अत्यंत भयंकर असा आवेश होता. आणि जेव्हा लेखक जेवणाचा डबा घेऊन तिच्याकडे जातात तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला लेखक गेल्यानंतर ते तिच्या पायाला वगैरे ती जाऊन चाटायचं वगैरे किंवा पायाच्या अवतीभोवती फिरत असते, म्हणजेच लेखकाला ती लाडीगोडी लावत असते. पण इथे तिने ह्यावेळेस काही लाडीगोडी लावली नाही. तिला राग आलेला होता. ती आज इतकी रागवलेली होती की तिने उडी मारून लेखकाच्या हातातला डबा पंजाने दूरवर फटकारून मारला आणि त्यामुळे त्या डब्यातलं मटण पूर्ण गच्चीवरती पसरलं गेलं. आणि तशीच ती रागाने क्रोधित होऊन गुरगुरत त्या खाण्यावरती तिच्या तुटून पडली. आणि 15-20 मिनिटांमध्ये तिने ते सगळं जेवण तिचं फस्त केलं. आणि तेव्हा कुठे तिचा तो राग शांत झाला. खाल्ल्यानंतर पोटातली अग्नी इतकी काही तिची भडकली होती की जेव्हा ते अन्न तिने ग्रहण केलं तेव्हा ती पोटातली अग्नी शांत झाली. आणि त्यावेळेस तिचा तो रागसुद्धा शांत झाला. आणि त्यावेळेस तिला जी काही चुकीने वागली होती त्याची जाणीव जणू काही तिला झाली होती. आणि त्या चुकीची क्षमा मागण्यासाठी ती येऊन लेखकाचे पाय चाटू लागली. आणि म्हणून लेखक इथे म्हणतात की जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण काय अभ्यासलं, तर लेखकाने आपल्या सोनालीच्या बद्दलच्या काही प्रसंग अनुभव सांगितलेला आहे. आणि ह्या अनुभवावरून एकंदरीत आपल्याही लक्षात येतं की ज्याप्रमाणे मानवाला त्याच्या भावनांवरती कधीकधी उद्रेक झाल्यावरती त्याच्यावरती तो नियंत्रण करू शकत नाही, तसेच प्राण्यांबाबतीत पण तसंच असतं. एकदा का त्यांना क्रोध आला तर त्यांना थोडा तो क्रोध शांत करण्यासाठी वेळ जातो. जसं मनुष्याचं पण असतं, एकदा का तहान लागली, भूक लागली की त्या भुकेवरती त्यांचं नियंत्रण राहत नाही. जोपर्यंत पोटात जेवण जात नाही तोपर्यंत ते शांत होत नाही. तसंच त्या मुक्या प्राण्यांचा पण असतो. आणि तोच अनुभव इथे लेखकाने आपल्याला सांगितलेला आहे. आता ह्या सोनालीचं वर्णन अजून लेखक आपल्याला सांगणार आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.